नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. प्रथमतः संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नांदेड शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नांदेड शहरात संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने नांदेड शहरातील ITI कॉर्नर ते शक्तीनगरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नांदेड शहरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त नांदेड शहरातील ITI कॉर्नर ते शक्तीनगरपर्यंत ढोल ताशांच्या व टाळ मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप व प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड शहरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नांदेड शहरातील ITI कॉर्नर पासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ढोल ताशा पथक, बंजारा पथक, संबळवादक व टाळ मृदंग घेऊन वारकऱ्यांचे पथक सहभागी झाले होते. ही शोभायात्रा ITI कॉर्नर, शिवाजीनगर, वजिराबाद चौक मार्गे शक्तीनगरपर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेत महिला पिवळ्या साड्या परिधान करून फेटा बांधून उत्साहात सहभागी झाल्या होत्या. तसेच पुरुष युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या शोभायात्रेची सांगता शक्तीनगर येथे करण्यात आली. शक्तीनगर येथील कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आमदार किशनराव वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. माधवराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच आमदार किशनराव वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या जयंती सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजातील समाज बांधव, महिला, युवक युवती यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माधवराव निंबाळकर, विशाल बनसोडे, गजानन जोगदंड, सुरेश शेळके, संजय सोनटके, KK गंगासागरे, विजय इंगळे, नरसिंह सूर्यवंशी, संदीप गोरे, युवती जिल्हाध्यक्ष ज्योती सोनटके, महिला जिल्हाध्यक्ष सौ सरोजताई सोनटके यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या सहभागामुळे, आपल्या वेगळ्यामुळे ही भव्य शोभायात्रा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून देशातील तमाम जनतेला संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि संत रविदासांच्या विचाराचा प्रसार व्हावा, चर्मकार समाजाने संत रविदासांच्या विचारावरती चालावं असं आवाहन मी समाजाला करतो. शोभायात्रा महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शक्तीनगरपर्यंत आहे. हे दरवर्षीच असते. 1995 पासूनचा हा कार्यक्रम परंपरा असलेली शोभायात्रा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये शोभायात्रा पार पडत आहेत. आपण त्याचे साक्षीदार. हा देखावे एक आमचं बंजारा पथक फार सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. त्याच्यानंतर भजनी मंडळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पुन्हा महिलांना फेटे बांधलेत, महिला सुद्धा सुंदर असं नृत्य करतात. त्याच्यानंतर ढोलवाला सगळेच जवळपास सगळे देखावे चांगलेच आहेत. ढोलचा देखावे. आज गुरु संत रविदास महाराजांची 648वी जयंती आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये समाज बांधव, त्याचबरोबर सर्व देशवासीय हा जयंतीचा कार्यक्रम करत आहेत. मी माझ्या समाज बांधवांना जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता हा समाज अतिशय गरीब आहे. त्यांचं जीवन, त्यांचं भांडवल, एक छत्री, एक डब्बा, बुटाचं पॉलिश एवढं त्यांचं करण्याचं काम. परंतु अतिशय इमानदार, प्रामाणिक एक समाज असल्यामुळे त्यांचं नावलौकिक महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहेत. म्हणून मला या समाजाबद्दल गर्व आहे, स्वाभिमान आहे. मी सर्व देशवासियांना या संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या वतीने मी मनपूर्वक पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. निश्चितच 14व्या शतकामध्ये ज्या महापुरुषांनी समतेचा संदेश दिला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज लोकशाहीच्या माध्यमातून
एक संविधानाच्या माध्यमातून देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यावर आपला देश व्यवस्थित चालत आहे। सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की या देशाला जगामध्ये एक क्रमांकावर न्यायचं आहे। तर सर्व समाज बांधव हे सदृढ, समृद्ध, सुखी झाले पाहिजे अशी त्यांची भावना आहे। आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवाला ह्या माध्यमातून त्याच प्रकारे संदेश देण्यात आला आहे। धन्यवाद। प्रथम आज 12 फेब्रुवारी संत रविदास महाराज यांची 648वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे ITI ते शक्तीनगर जयंतीचे आयोजन केलेले होते आणि आज 20 ते 24 वर्षापासून जवळपास त्याच मुख्य मार्गाने जयंतीची तयारी केलेली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाने। आणि यावेळेस बऱ्याच अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या होत्या, पण समाजाने जे प्रबोधनवादी होते त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यांना चपराक दिलेली आहे। पण अशा लोकांनी वेळी सावध झालं पाहिजे आणि समाजाला विखुरण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे। आणि समाजाने त्यांना वेळेवरून त्यांना दाखवून दिलं तरी त्यांचे आदर जात नाही, याला काही करता येणार मार्ग नाहीये। पण राष्ट्रीय चर्मकार महासंघाने जे जयंतीचं आयोजन केलेलं आहे ते भव्य दिव्य झालेलं आहे। आणि संघटनाची गरज का आहे? उद्या जर कोणावर अन्याय झाला, काय अत्याचार झाला तर सार्वजनिक समाज एकत्र येत नाही, तर त्याला एक संघटनेचं बळ पाहिजे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी संघटनेशी एकरूप झालं पाहिजे। ते कुठलीही संघटना असो, पण संघटनेच्या छत्रछायेखाली राहिलं पाहिजे। एवढेच बोलतो आणि संत रविदास महाराजांच्या 648व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज जगद्गुरु श्री संत रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवाच्या वतीनं व संघटनेच्या वतीनं सर्व समाजांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजचा जे कार्यक्रम आयोजित केला होता या राष्ट्रीय चर्मकार महासंघाने खूप मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशी रॅली काढून अनेक देखावे या ठिकाणी सादर केले आणि या देखाव्याला भरपूर गावातून लोकांनी प्रतिसाद दिला, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। आणि जे काही जळमट आणि कर्मट हे कार्यकर्ते घडत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे, कारण याचं जागीत उदाहरण असं आहे की आजच्याच या कार्यक्रमामध्ये 10-5 कार्यकर्ते घेऊन त्यांना जे दुसरा मार्ग काढला त्यांना चप्रक चांगल्या प्रकारे बसलेली आहे हे मला आज वाटते। आणि पुढील कार्यकर्त्यांनी सुद्धा सावध होऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून संघटन करून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कार्य केलं पाहिजे, ही अशी माझी विनंती आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय रविदास, जय भीम, जय भारत।